दिवस असतो, आपण हा दिवस कधीही विसरू शकत नाही आणि हा दिवस पुन्हा होणे नाही. खरंच आहे. आपल्या या माध्यमिक स्तरावरती आपण जे शिक्षण घेत आहोत, आता तुमचं पुढचं शिक्षण हे उच्च माध्यमिक स्तरावरचं असणार आहे, 11वी 12वी. तेव्हा या माध्यमिक स्तरातून शिक्षण घेत असताना प्राथमिक माध्यमिक हे जे काही स्तर आहे या स्तरातूनच आपण घडत असतो मुलांना. आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक कार्यक्रमाची, प्रत्येक उपक्रमाची जाणीव व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. आज तागायत ही परंपरा आपण चालू ठेवलेली आहे आणि याला कारण म्हणजे तुमच्यावरती असणारा आमचा विश्वास आणि त्यासाठी तुम्ही असणारे विश्वासपात्र विद्यार्थी. आणि आज तर शिक्षक म्हणून तुम्ही दिवसभर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं तरी परंतु काही गोष्टी खटकल्या. सगळं चांगलं सांगावं असं नाही, काही गोष्टी खटकल्या असतील तर सांगाव्या लागतात. आणि काही गोष्टी खटकणं म्हणजे तुमच्यामध्ये असणारे थोडेसे काय गुण असतात. काही वेळेला आपल्याला एक वेगळं आपण आज काहीतरी करतो आहोत याची जाणीव असते आणि तू फार मोठी चूक केली असं मी म्हणत नाही आहे. तेव्हा हे जे काही संचलन चालू असतं मित्रांनो, शाळेचं संचलन हे चालू ठेवण्यासाठी व्यवस्थितपणे सुरळीतपणे सर्व प्रकारची कामं शाळेतील पार पाडण्यासाठी खूप कसरत करावी लागते. विशेषतः आता जे तुमचे विद्यार्थी मुख्याध्यापक झालेले आहेत त्यांच्या लक्षात आलं असेल की बेल वेळेत व्हावी लागते. बेल वेळेत झाल्यानंतर वेळेत त्या टाइम टेबलनुसार, वेळापत्रकानुसार शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये जायला लागतं. कारण वर्गामध्ये छोटी छोटी चिमुकली मुलं असतात, मुली असतात, त्या नकळतपणे काय करतात आपल्याला लक्षात येतं. कारण आपण पण विद्यार्थी म्हणून या ठिकाणी वापरत आहोत. नकळतपणे त्यांच्यामध्ये काहीतरी घडतं आणि त्या विषयाचं आपण जे काही घटक शिकवणार आहे, उपघटक शिकवणार आहे, तो घटक पूर्ण तयारीनिशी आपल्याला वर्गात जावं लागतं. नाहीतर मग आपल्याला विद्यार्थ्यांच्या प्रतिप्रश्नाला सामोरं जावं लागतं आणि प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला उत्तर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपली पूर्व तयारी असावी लागते. आणि याच्यासाठी म्हणून मुलांना DED आणि BEd हे कोर्सेस आहेत आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की या तुमच्यासारख्या जिवंत असणाऱ्या, या मूर्तिमंत असणाऱ्या या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आम्ही अगदी मनापासून प्रयत्न करत असतो. आपला घटक शिकवणं असेल, संस्कार देणं असेल, उपक्रमामध्ये तुम्हाला सहभागी करून घेणं असेल, या सगळ्यासाठी. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगावं वाटतं भविष्यात जर तुम्हाला कोणाला या क्षेत्रामध्ये येता आलं, शिक्षण क्षेत्रात, तर तुम्ही स्वतःला भाग्यवान नक्कीच मानाल. पण काही वेळेला तुम्ही आता काही गोष्टी सांगितल्या खरंच आहे. शिक्षक हा शीलवान असतो. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्ववान. हे तिन्ही गुण शिक्षकांमध्ये असायला आणि तेव्हाच तो शिक्षक योग्य आपल्या विषयाला, विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो. मुलांनो, आपल्याला मला सांगायला आनंद होतोय की या क्षेत्रामध्ये पावित्र्य आहे आणि विशेष म्हणजे आता कोणतंही असं क्षेत्र नाही राहिलेलं की त्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार नाही आहे. परंतु एकमेव एवढंच क्षेत्र शिल्लक आहे म्हणायला हरकत नाही. पण काही वरच्या पातळीवरती काहीतरी घडतं, पण शिक्षण म्हणून जो आहे ज्ञानदानाचं कार्य करतो. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं म्हटलं जातं. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे केलं जातं आणि तुम्ही ज्ञान वेचत असता आणि त्यातून तुमचं जीवन उज्ज्वल होत असतं. आणि हे करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळते, ईश्वरानं प्राप्त करून दिलेली आहे. आम्ही ईश्वराचे पहिल्यांदा मी धन्यवाद मानले ईश्वरांना आणि तुमच्यासारखे विद्यार्थी
जे खरंच गुन्हे आहात तुम्ही. आणि हे पण लक्षात घ्या, प्रत्येक मुलं एक वेगळं आहे, प्रत्येक मुलावर एक वेगळं असं काहीतरी आहे.